हॅलो, माझ्या घरात 2 प्रकारचे स्विचेस आहेत. एक कमी शक्ती म्हणजे लो पॉवर रेटिंग असलेल्या उपकरणांसाठी वापरले जाते, जसं की टीव्ही, मोबाईल, चार्जर, लॅपटॉप वगैरे सगळं. आणि दुसरं हे जास्त शक्तीचं असतं, जे हाय पॉवर रेटिंग असलेल्या उपकरणांसाठी, जसं की एअर कंडिशनर, रेफ्रिजिरेटर म्हणजे फ्रीज किंवा गीझर अशा गोष्टींसाठी वापरलं जातं. तुमच्याही घरात असे 2 प्रकारचे स्विचेस असतीलच. मग आता प्रश्न असा आहे की आपल्याकडे 2 प्रकारचे स्विचेस का बरं आहे? आणि मग उपकरणांना सुद्धा 2 प्रकारचे प्लग का बरं आहेत? आपण जास्त शक्ती असलेली उपकरणे या सॉकेटमध्ये का नाही जोडू शकत? असं न करण्याचा नेहमी सल्ला दिला जातो, पण का? मग याचं उत्तर देण्यासाठी आपल्याला हे सगळे सॉकेट्स एकमेकांशी कशा प्रकारे जोडलेले असतात हे संपूर्ण चित्र पाहावं लागेल. मग आपल्या घरात ज्या प्रकारचं सर्किट असतं ते काहीसं असं दिसतं. बाप्पा रे, हे तर खूप गुंतागुंतीचं दिसतं. म्हणून माहिती आहे का आपण काय करू? आपण जे आधीपासून आपल्याला माहिती आहे तिथून सुरुवात करू आणि मग हळूहळू तिथपासून इथपर्यंत कसं पोचायचं ते बघूया. पहा, आपल्याला माहिती आहे की प्रत्येक सॉकेटमध्ये 3 तारा येतात. त्यातल्या 2 तारा थेट पोलवरून येतात. पोल म्हणजे हा खांब, विजेचा खांब, बरोबर? या 2 पैकी एक तार ही वीजयुक्त तार असते. समजा ह्या लाल तारेला आपण वीजयुक्त तार म्हणूया. आणि दुसरी ही तटस्थ तार असते, याला न्यूट्रल वायर म्हणतात. आणि या 2 तारांमधलं विभवांतर 220 व्होल्ट असतं. आणि अर्थातच आपल्याकडे आणखी एक तार आहे, जी सुरक्षा तार आहे, म्हणजे सेफ्टी वायर आहे. तिला आपण भूतार किंवा ग्राउंड वायर म्हणतो किंवा अर्थ वायर सुद्धा म्हणतो. तर ही हिरवी अर्थ वायर काय करते? जर एखाद्या दोषामुळे विद्युत प्रवाहाची गळती होत असेल तर उपकरणातून विद्युत प्रवाह ही तार वाहून नेते आणि पृथ्वीमध्ये सोडून देते, ज्यामुळे आपल्याला कधीही विजेचा धक्का बसत नाही. त्यामुळे जर सगळं व्यवस्थित असेल तर या तारेतून कुठलाही विद्युत प्रवाह होत नसतो. आणि आपण याबद्दल आधीच्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे. त्यामुळे तुम्हाला हे आठवत नसेल तर आधीचा व्हिडिओ जाऊन नक्की बघा. पण आता गोष्ट अशी आहे की आपल्या घरात एकच उपकरण थोडी असतं. आपल्या घरात तर अनेक उपकरणे असतात आणि मग त्या प्रत्येकासाठी वेगवेगळे सॉकेटसुद्धा असतात. आणि या प्रत्येकामध्ये 3 तारा येतील, बरोबर? आणि मग या सगळ्यांना एका परिपथामध्ये एकत्र जोडलेलं असलं पाहिजे. मग पहिला प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करायचा आहे तो म्हणजे तुमच्या मते या सगळ्यांची जोडणी कशा प्रकारे केलेली असेल? क्षणभर व्हिडिओ थांबवा आणि याचं उत्तर तुम्हाला सांगता येत आहे का बघा. पहा, आपण आधी 2 प्रकारच्या परिपथांच्या जोडण्या म्हणजे सर्किटचे कनेक्शन्स पाहिले आहेत. एक म्हणजे एकसर जोडणी, सिरीज कनेक्शन, किंवा दुसरं म्हणजे समांतर जोडणी म्हणजे पॅरलल कनेक्शन. मग तुम्हाला काय वाटतं की आपल्या घरांमध्ये कुठल्या प्रकारची जोडणी असेल? इथे सुद्धा व्हिडिओ थांबवा आणि याबद्दल विचार करा. चला ठीक आहे, तुम्ही थोडा विचार केला असेल तर पहिले आपण एकसर जोडणी करून बघूया. यातल्या 2 सॉकेट्सना एकसर जोडणीमध्ये लावून बघूया. बघा, अशा प्रकारे एकानंतर एक जोडणी केल्यावर एकसर जोडणी होते, बरोबर? पण हे असं जोडल्यावर तुम्हाला लगेच इथे एक समस्या दिसेल की जेव्हा 2 सॉकेट एकसर जोडणीत जोडलेले आहेत तेव्हा तुम्ही त्यातली जेव्हा एक कळ बंद करता, समजा ही कळ आपण बंद केली, तरी हा परिपथ पूर्ण होत नाही आणि त्यामुळे इथून कुठलाही विद्युत प्रवाह वाहणार नाही, कारण ही कळ मात्र अजूनही उघडी आहे ना. आणि विद्युत प्रवाह वाहून जाण्यासाठी हाच एकमेव मार्ग आहे. म्हणून मग जर आपल्याला या तारेतून विद्युत प्रवाह हवा असेल तर आपल्याला दोन्ही स्विच बंद करावे लागतील. मग याचा अर्थ असा की एक तर हे दोन्ही चालतील किंवा एकही चालणार नाही. पण मग हे तर खूप गैरसोयीचं आहे, हो की नाही? म्हणून मग आपल्याला असं हवं असतं की प्रत्येक उपकरण आणि त्याचा स्विच आणि सॉकेट हे एकमेकांच्या स्वतंत्र असावे, ठीक आहे? आणि म्हणून आपण त्यांची एकसर जोडणी करू शकत नाही. म्हणून मग हे सगळं जाऊ दे, आपण या सगळ्यांची समांतर जोडणी करूया. आता तुमच्या लक्षात आलं असेल की या सॉकेटचा वरचा बिंदू हा वीजयुक्त तारेला जोडलेला आहे आणि खालचा प्रत्येक बिंदू हा तटस्थ तारेला जोडलेला आहे, बरोबर?
जेव्हा आपण एक स्विच बंद करू, समजा हा स्विच बंद केला, तर या परिपथातून विद्युत प्रवाह होईल, पण इकडे पुढे विद्युत प्रवाह होणार नाही, कारण आता हे सगळे एकमेकांपासून स्वतंत्र आहेत. हे परिपथ एक स्वतंत्र परिपथ आहे, बरोबर? आणि म्हणून आपल्या घरांमध्ये सगळे सर्किट अशा प्रकारे समांतर जोडणीमध्ये जोडलेले असतात. आणि अर्थातच या प्रत्येक सॉकेटची स्वतःची स्वतंत्र भूतार वगैरे सगळं असतं. मग आता तुमच्या मनात पुढचा प्रश्न असा आला असेल की घरातला प्रत्येक प्लग पॉइंट, प्रत्येक सॉकेट, पंखे, सगळी उपकरणे, अगदी प्रत्येक गोष्टीला सारखंच विभवांतर मिळतं का? तर याचं उत्तर आहे हो, बरोबर. प्रत्येक उपकरणाला सारखंच व्होल्टेज मिळतं आणि हेच या समांतर जोडणीचं वैशिष्ट्य आहे. आणि हे व्होल्टेज म्हणजे विभवांतर किती असतं? आपण आधी पाहिलं त्याप्रमाणे हे विभवांतर तटस्थ आणि वीजयुक्त तारेमधलं विभवांतर असतं, जे 220 व्होल्ट इतकं असतं. मग आता तुम्ही विचाराल की प्रत्येक उपकरणाला 220 व्होल्टची गरज असते का? आपल्या फोनचं कसं? फोनला तर 220 व्होल्टची गरज नाही. खरंच फोनला 220 व्होल्टची गरज नाही, पण त्या फोनच्या चार्जरच्या आत ॲडॅप्टर असतं. छोटेसे ट्रान्सफॉर्मर नावाचे उपकरणं असतात, जे आवश्यक असल्यास हे 220चं व्होल्टेज कमी करतात, ठीक आहे? आणि म्हणून मग फोनचं चार्जिंग करत असताना 220 व्होल्ट इतकं त्याला पुरवलं जात नाही, ते विभवांतर कमी करून फोनला चार्ज केलं जातं. बरं, मग आता पुढचा प्रश्न असा असेल की आपण या दोन तारांमधलं विभवांतर 220 व्होल्ट आहे असं म्हणतोय, पण ते नेहमीच स्थिर राहतं का? तर याचं उत्तर आहे नाही. हे नेहमीच 220 व्होल्ट इतकंच राहत नाही, कारण विभवांतरामध्ये सुद्धा चढ उतार किंवा फ्लक्च्युएशन होऊ शकतात. कधीतरी समजा विजेचे धक्के किंवा लघु परिपथ, ज्याला शॉर्ट सर्किट म्हणतात, किंवा अधिभारण, ज्याला ओव्हरलोडिंग म्हणतात, अशा सगळ्या गोष्टी झाल्या की विभवांतर बदलतं. कधीकधी आपल्याला कमी विभवांतर मिळतं. अशा वेळी आपले बल्ब किंवा ट्यूबलाईट थोडे कमी चमकतात, पंखे थोडे हळू फिरतात. पण ही छोटीशीच गैरसोय आहे, फार काही मोठी गोष्ट नाही. पण कधीकधी आपल्याला जेव्हा जास्त विभवांतर मिळतं तेव्हा काय होईल हे देखील या चढउतारांमुळे शक्य आहे. मग समजा एखाद्या वेळी 220 व्होल्टच्या ऐवजी 1000 व्होल्ट इतकं विभवांतर आलं तर काय? तेव्हा काय होतं? अशा वेळेस आपली उपकरणं जास्त विद्युत प्रवाह ओढू लागतील आणि मग अशा वेळेस उपकरण जळून जाऊ शकतात आणि अजून काही धोकादायक गोष्टी होऊ शकतात. तुम्हाला माहीत असेल की जसा जसा विद्युत प्रवाह जास्त वाहू लागतो तशी ती तार जास्त गरम होऊ शकते आणि ही तार गरम झाल्यामुळे याच्यावरचं जे आवरण असतं ते वितळू शकतं आणि मग या तारेवरचं विद्युतरोधाचं आवरण निघून गेलं तर ही तार उघडी पडते आणि मग अशा उघड्या तारा इतर तारांना स्पर्श करू शकतात आणि मग वेगळ्याच समस्या निर्माण होतात. आणि त्या समस्यांपैकी एक जी घडू शकते ती म्हणजे खूप जास्त उष्णता असली तर आग लागू शकते. याचा अर्थ या धोकादायक जास्त व्होल्टेजच्या चढ उतारांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आपल्याला काहीतरी करून हे सुनिश्चित करावं लागेल की विद्युत प्रवाह एका विशिष्ट मूल्यापेक्षा जास्त झाला तर हे सर्किट उघडं होऊन जाईल, डिस्कनेक्ट होऊन जाईल. मग आपण ते कसं करायचं बरं? तर यासाठी वापरतात फ्यूज किंवा वितळतार. मग फ्यूज किंवा वितळतार म्हणजे काय? पहा, खरं तर वितळतार म्हणजे फक्त एक प्रकारची तार असते जी इतर तारांपेक्षा लवकर गरम होते. तिचा द्रवणांक कमी असतो, ती लवकर गरम होते आणि लवकर वितळते सुद्धा. म्हणून मग जसा जसा विद्युत प्रवाह वाढत जातो तसं तसं ही तार लवकर गरम होते. म्हणजे या वीजयुक्त तारेपेक्षा ही फ्यूजची तार, वितळतार, लवकर गरम होते आणि ही तार वितळण्याच्या आधी किंवा मग या तारेचं आवरण वितळण्याआधी ही तार वितळून जाते आणि तुटून जाते आणि मग त्यामुळे काय होतं? हा संपर्क तुटून जातो आणि मग पुढचे सगळे परिपथ सुरक्षित राहतात. मग आता या वितळतारेचा महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे ती लवकर गरम होते, तिचा द्रवणांक कमी असतो, पण या तारेचा रोध मात्र उच्च असतो, खूप जास्त असतो
आता रोध जास्त असणं आवश्यक का बरं आहे? कारण जास्त रोध असेल तर विद्युत प्रवाहामुळे जी उष्णता निर्माण होते ती लवकर निर्माण होईल आणि ही तार सहजपणे वितळू शकेल. कारण आपल्याला माहिती आहे, जेव्हा विद्युत प्रवाह एखाद्या वाहकामधून वाहतो त्या वाहकाचा रोध जर जास्त असेल तर तो जास्त गरम होतो. म्हणून मग या वितळतारेचा रोध जास्त असतो आणि ही वितळतार लवकर वितळेल याची खात्री करण्यासाठी त्याचा द्रवणांक किंवा वितळांक किंवा मेल्टिंग पॉइंट हा कमी असतो. मग आता आपण आधी म्हटलं त्याप्रमाणे या तारेतून एक विशिष्ट विद्युत प्रवाह वाहून नेण्याची क्षमता असते, पण सुरक्षिततेसाठी जास्तीत जास्त किती विद्युत प्रवाह झाला पाहिजे याची किंमत ही वितळतार ठरवते. तर या वितळतारेवर अवलंबून असतं की जास्तीत जास्त विद्युत प्रवाह किती वाहून न्यायचा. मग आता ही वितळतार कमाल किती विद्युत प्रवाह हाताळू शकते? तर हे वेगवेगळ्या प्रकारच्या फ्यूजवर म्हणजे वितळतारांवरच अवलंबून असतं. आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वितळतारा बनवू शकतो, पण आपल्या घरांमध्ये सहसा 5 अँपिअर पर्यंतचा विद्युत प्रवाह हाताळू शकणाऱ्या वितळतारा असतात. जर विद्युत प्रवाह 5 अँपिअरपेक्षा जास्त झाला तर ही वितळतार वितळून जाते आणि त्यापेक्षा जास्त विद्युत प्रवाह इकडे पुढे परिपथांमध्ये वाहत नाही. म्हणजे मग या पूर्ण परिपथाला आपण 5 अँपिअरचा परिपथ असं म्हणू शकतो. पण आजकाल आपल्या घरात फ्यूज म्हणजे वितळतार वापरली जात नाही. त्याऐवजी आपण सर्किट ब्रेकर वापरतो. पहा, हे सर्किट ब्रेकर असे दिसतात. विचार करा, प्रत्येक वेळेस विद्युत प्रवाह वाढला की ही तार वितळून जाणार, तुटून जाणार आणि मग प्रत्येक वेळेस ती तार बदलावी लागणार. त्यापेक्षा आजकाल सर्किट ब्रेकर वापरले जातात. अशा प्रकारे जर विद्युत प्रवाह वाढला तर याचा खटका खाली पडून जातो आणि परिपथ उघडून जातो. मग नंतर जेव्हा विभवांतर स्थिर होतं तेव्हा आपण हा खटका परत वर करू शकतो आणि वीज पुरवठा पुन्हा सुरू होतो. प्रत्येक वेळी ही तार बदलण्याची गरज नाही पडत. ठीक आहे, मग आता आपण काय काय बघितलं? आपल्याकडे जास्त विभवांतर असेल तर त्यापासून आपलं संरक्षण करण्यासाठी आपण वितळतार वापरतो, बरोबर. काही दोष असतील उपकरणांमध्ये तर त्यापासून संरक्षण करण्यासाठी भूतार वापरतो. ठीक आहे, पण आणखी एक समस्या आहे. जर मला माझं एअर कंडिशनर किंवा गीझर किंवा फ्रीज अशी जास्त ऊर्जा वापरणारी उपकरणं वापरायची असतील तर काय करायचं? त्या सगळ्यांना मी या सॉकेट्समध्ये जोडलं तर काय होईल? हे सगळे एकत्र निश्चितपणे 5 अँपिअरपेक्षा जास्त विद्युत प्रवाह ओढतील, बरोबर. आणि मग सारखी सारखी वितळतार आपली वितळून जाईल किंवा मग सर्किट ब्रेकरचे खटके बंद होतील. मग यासाठी काय करायचं? जास्त ऊर्जा असलेली उपकरणे या वेगळ्या सर्किटवर लावायची, वेगळ्या परिपथावर जोडायची. तर जास्त ऊर्जा वापरणारे जे उपकरण आहेत ते ह्याच प्रकारे समांतर जोडणीमध्ये वेगळ्या परिपथामध्ये जोडलेले असतात. मात्र त्यांची जी वितळतार असते तिची मर्यादासुद्धा जास्त असते. गृहीत धरा 15 अँपिअरपर्यंत. आणि आता हे दोन परिपथ वेगवेगळे आहेत, हे एकमेकांपासून स्वतंत्र आहेत. त्यामुळे इथे 15 अँपिअर इतका करंट वाहत असला तरी इथल्या छोट्या उपकरणांना काही फरक पडत नाही, कारण हे परिपथ पूर्णपणे स्वतंत्र आहे. इथली वीजयुक्त तार वेगळी आहे, तटस्थ तारसुद्धा वेगळी आहे. आणि मग या उपकरणांमधला विद्युत प्रवाह 15 अँपिअरपेक्षा जास्त झाला तर मग ही वितळतार गरम होऊन वितळेल. तर म्हणजे प्रत्येक घरामध्ये अशा प्रकारचे 2 स्वतंत्र सर्किट असतात. एक म्हणजे कमी ऊर्जा आणि शक्ती लागणाऱ्या उपकरणांसाठी जसं की मोबाईल किंवा लॅपटॉप, टीव्ही, आणि एक म्हणजे जास्त विद्युत ऊर्जा लागणाऱ्या उपकरणांसाठी जसं की फ्रीज किंवा पाण्याचं गीझर, बरोबर. चला तर मग हे सगळं पुढे आता डिस्ट्रीब्युशन बॉक्स म्हणजे वितरण बॉक्सला जोडलेलं असतं आणि त्या सगळ्या तटस्थ तारा आणि सगळ्या वीजयुक्त तारा मीटरमधून जातात. मीटर म्हणजे असं उपकरण जे तुम्ही किती विद्युत प्रवाह वापरला हे मोजतं. कारण विजेच्या कंपनीला तुम्हाला बिल पाठवावं लागेल ना, आणि मग ते बिल कशाच्यावर आधारित असेल, तुमच्याकडून किती पैसे घ्यायचे हे कसं मोजायचं, त्यासाठी हे मीटर वापरलं जातं.
ते मोजतं की तुम्ही किती वीज वापरली आणि मग त्यानुसार आपल्याला वीज कंपनी बिल पाठवते. आणि मग याच्या पुढे असतो अजून एक फ्यूज म्हणजे अजून एक वितळतार. अजून एक वितळतारेची काय गरज आहे बरं? पहा, वितळतार ही आपल्या सुरक्षिततेसाठी असते, बरोबर? आणि म्हणून घरातल्या पूर्ण परिपथाला सुरक्षितता द्यावी म्हणून इथे अजून एक वितळतार लावलेली असते. आणि मग या तारा इथे पुढे आपल्या विजेच्या खांबावर जातात आणि हे परिपथ पूर्ण होतं. ठीक आहे, आता इतकं सगळं शिकल्यावर मी आशा करते की तुम्हाला हे सगळं आता आधी वाटलं तितकं कठीण दिसत नसेल. मग आता तुम्ही हा व्हिडिओ बघितला, तुम्हाला आठवतं का आपल्या घरातल्या परिपथांमध्ये एकसर जोडणी असते की समांतर जोडणी असते? आपण फ्यूजचा वापर म्हणजे वितळतारेचा वापर का करतो हे तुम्ही आपल्या घरातल्यांना सांगू शकता का? त्यानंतर वितळतारेचे गुणधर्म कोणते कोणते असतात हे तुम्हाला आठवेल का? अजून एक, आपल्या घरात या 2 प्रकारचे परिपथ का असतात हे तुम्हाला आठवतंय का? जर यापैकी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आठवत नसेल तर मागे जा आणि पुन्हा एकदा व्हिडिओ पहा. आणि एक अजून बोनस प्रश्न पहा, फ्यूज तार म्हणजे ही वितळतार नेहमी वीजयुक्त तारेलाच का जोडलेली आहे? आपण या वितळतारा या न्यूट्रल तारेला म्हणजे तटस्थ तारांना का नाही जोडत? याचा विचार करा.